हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज 25 डिसेंबर 2025चा द हिंदू आपण बघतोय. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप काय असतं, याच्यामध्ये नेमकं आपण डिस्कस काय करतोय आणि त्याचा उद्देश काय हे माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एडिटोरियल डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती एडिटोरियल स्वरूपातच काही लेख असतात, ते आपण डिस्कस करत असतोय. त्यानंतर सायन्स पेज वरती एक्झामच्या दृष्टीतून जर काय महत्वाचे कॉन्सेप्ट असेल तर ती आपण कव्हर करत असतोय. आणि त्याच्यानंतर ज्या काय महत्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्वाच्या न्यूज आपण कव्हर करत असतो. तर महत्वाचे एडिटोरियल, महत्वाच्या न्यूज, टेक्स्ट कॉन्टेक्स्ट, सायन्स हे महत्व जो शब्द वापरतोय ना, तो महत्व शब्द कोरिलेट करतोय एक्झामशी. म्हणजे एक्झामच्या दृष्टीतून जे काही महत्वाचं आहे, ते आपण याच्यात कव्हर करत असतोय. उद्देश एकच आहे, की एक्झाममध्ये जे काही करंट बेसवरती क्वेश्चन येतात किंवा सब्जेक्ट वाईज जे काही क्वेश्चन येतात, ते जास्तीत जास्त आपण न्यूजपेपरच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. तोच खरं तर या डिस्कशनचा आपला उद्देश आहे. बघूया मग पहिलं एडिटोरियल कोणतं आहे? त्याच्यातून आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून काय-काय आज पॉइंट्स मिळतात. पहिलं जे एडिटोरियल आपल्याला बघायला मिळतंय, ते परत एकदा मनरेगावरती आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचं आता रूपांतरण होऊन आपण म्हणू शकतोय विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण. त्याला शॉर्टमध्ये आपण व्ही-बी-जी रामजी ॲक्ट 2025 असं म्हणतोय. हा गेल्या 4 दिवसापासून आपण द हिंदू न्यूज डिस्कस करतोय. द हिंदू न्यूजपेपर डिस्कस करतोय आणि सलग चौथ्यांदा सेम सब्जेक्टवरती एडिटोरियल आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजे गेल्या 3 दिवसापासून मी जे तुम्हाला याचं महत्त्व समजावतोय, हे का अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि प्रिव्हियस जर आपण एक्झामचे क्वेश्चन पेपर बघितले, तर त्याच्यावरती अनेक वेळा, आय एम रिपीटिंग अनेक वेळा हे मनरेगावरती क्वेश्चन आलेलं आहे. प्रिलियमच्या दृष्टीतून महत्वाचं आहे, मेन्सच्या दृष्टीतून महत्वाचं आहे आणि पर्सनॅलिटी टेस्टमध्ये सुद्धा तुम्हाला याच्यावरती तुमचं ओपिनियन खरं तर विचारलं जाऊ शकतं. ह्या सगळ्या दृष्टीतून हे खरं तर मुद्दा जो हा आहे आपल्यासाठी महत्वाचा आहे. मग याच्यामध्ये पॉलिटिकल बेसवरती काय-काय डिस्कस केले वगैरे हे अनेक वेळा आपण डिस्कस केले. हे परत डिस्कस करायची गरज नाही. पण एक रिव्हिजन म्हणून याच्यात अभ्यास आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे, हे खूप जास्त खरं तर महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये विशेष करून लेखिका ज्या जुया हसन आहेत, ह्या अंडरलाईन आपल्याला करण्याचा प्रयत्न काय करतायत, की दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? की मनरेगा होती त्याच्यामध्ये काय-काय प्रोव्हिजन्स दिल्या होत्या आणि आता नवीन ट्रान्सफॉर्मेशन याचं झालंय म्हणजे काही रूल्स सुद्धा चेंज झालेले आहेत. काही गोष्टी त्याच्यामध्ये चेंज झालेल्या आहेत. जसं की आता याच्या अगोदर सेंटर स्टेट एक्सपेन्स जे करत होतं ते 9-10 रेशो होता. 90:10 रेशो होता. तो आता 60:40 झाला. मग याच्यामध्ये कुठेतरी जो स्टेट गव्हर्नमेंट आहे त्याचा एक्सपेन्सेस या ठिकाणी वाढवलेला आहे किंवा त्याचा जो एक्सपेन्सचा वाटा आहे तो या ठिकाणी वाढवलेला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे डिबेट खूप मोठ्या प्रमाणावर या गोष्टीवरती होतंय आणि विशेष करून डिबेट कशावरती होतंय की दोघांमधला डिफरन्स आणि मग त्याच्यात निगेटिव्ह आणि त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट काय-काय आहेत, हे डिस्कस होताना आपल्याला पाहावयास मिळतं. मग याच्यामध्ये आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा, जे की प्रिव्हियसली ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिलं तर तुम्हाला मनरेगा, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट जो आहे, जो खरं तर 2005 मध्ये मांडला गेला होता. मनमोहन सिंग सरकार त्यावेळेस होतं त्यावेळेस. मग याच्यामध्ये याची पार्श्वभूमी काय आहे? हा कधी फोर्समध्ये आला? ॲक्ट मांडला आणि लगेच फोर्समध्ये आला, असं बऱ्याच वेळा होत नाही. हा 2005 नंतर 2006 मध्ये फेब्रुवारी 2006 मध्ये फोर्समध्ये आपल्याला आलेला बघायला मिळाला. आणि आता याच्यामध्ये विशेष करून कोणकोणत्या मुद्द्यांवरती डिबेट होतोय. जसं की महात्मा गांधींचं नाव काढलं जातंय. मग ते जो काही आपल्याला वैचारिक वारसा गांधी सारखा जो व्यक्ती आहे ना, त्याचा विचार आहे. हा जो मिळाला होता, तो कुठेतरी किल करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं सरकारवरती टीका होताना आपल्याला पाहावयास मिळते. मग आता जर आपण मनरेगाची जर हिस्ट्री बघितली, तर महात्मा गांधींचं इनिशियल ज्यावेळेस 2005 मध्ये हा ॲक्ट इंट्रोड्यूस केला, त्यावेळेस फक्त नरेगा होतं. म्हणजे रुरल नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट होता हा. नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट होता हा. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं महात्मा गांधी याला जोडण्यात आलेलं आहे. मग झालं मनरेगा. अगोदर नरेगा होतं, त्याच्यानंतर झालं मनरेगा. मग हे जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट आपल्याला खरं तर हे जे काही बारकावे आहेत ना, हे माहिती असायला पाहिजे. मग हे करण्याची गरज का पडली होती? महात्मा गांधींचंच इथं नाव जोडण्याच्या पाठीमागे त्यावेळेस सरकारनं जस्टिफिकेशन काय दिलं होतं?
हितपासून आपण त्याचा अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आता ज्या प्रोव्हिजन्स काय-काय बदललेले जसं की 60-40 रेशो आपण बघितला. त्याच्यानंतर आपल्याला हे पण दिसतंय की पहिलं 100 दिवसांची गॅरंटी होती. आता 125 दिवस करण्यात आलं. त्याचबरोबर आता याच्या अगोदर काय आहे, की स्टेट गव्हर्नमेंट वेगवेगळ्या स्टेट्स गव्हर्नमेंट्समध्ये हे ऑटोमॅटिकली डिव्हाईड होत होतं. की त्यांना हे खऱ्या अर्थानं एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्टच्या अंतर्गत जे काही रोजगार पुरवण्यासाठी जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट अलोकेशन खरं तर सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे जे अलोकेशन होत होतं किंवा या ॲक्टच्या अंतर्गत अलोकेशन होत होतं, ते बऱ्यापैकी आपल्याला इक्वली बघायला मिळत होतं किंवा त्यांच्या डिमांडनुसार बघायला मिळत होतं. परंतु आता ते काय बघायला मिळणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवणार आहे, की कुठल्या स्टेटला खरं तर गरज आहे आणि कुठल्या स्टेटला गरज नाही आणि कुठल्या स्टेटला याचा खरं तर किती प्रमाणात लाभ द्यायचा, हे सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवणार आहे. आणि हा सुद्धा मुद्दा खूप जास्त कॉन्ट्रोव्हर्सीचा आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल दृष्टी जर आपण विचार केलं, की सेंटरमध्ये एका पक्षाचं सरकार आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये स्टेट राज्यामध्ये दुसऱ्या पक्षाचं सरकार आहे. तर इथं पॉलिटिकली सुद्धा इथं प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशा पद्धतीनं. पण हे खरं तर अशा गोष्टी कधी म्हणजे बऱ्यापैकी वेळेस होत नाहीत. पण हा सुद्धा एक अँगल आहे, की ज्याच्यामुळं खरं तर सेंटर स्टेट रिलेशन जे आहे, ते रिलेशन सुद्धा कुठेतरी धोक्यात खरं तर येऊ शकतं, असा सुद्धा एक मुद्दा मांडला जातोय. म्हणजे आपल्याला या गोष्टीचा अशा पद्धतीनं सर्वांगीण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पॉलिटिक्सचा अभ्यास करता, त्यावेळेस तुम्हाला सेंटर स्टेट रिलेशन अभ्यास करायचंच आहे. मग अशा गोष्टींमुळे सेंटर स्टेट अफेक्ट होण्याची शक्यता जर असेल, तर याच्यामध्ये सेंटर स्टेट रिलेशनचा सुद्धा मुद्दा आलाच. ते आपण नाकारू शकत नाही. म्हणून आपल्याला जर सोप्या भाषेत बघायचं झालं, तर अभ्यास कोणकोणत्या गोष्टींचा करून ठेवावा लागेल. आता हे आत्तापर्यंत जे सांगितलेलं आहे, हे जोया आसन सुद्धा हेच सांगायचं या एडिटोरियलच्या माध्यमातून प्रयत्न करतात. म्हणून तर ते खरं तर पॉइंट हायलाइट करायचा मी प्रयत्न केला. पण तो कोर अभ्यासाचा पार्ट ना, आपल्याला सिलेबसच्या दृष्टीतून अभ्यासाचा पार्ट कोणता आहे? पहिलं जसं मी तुम्हाला ऑलरेडी हायलाइट केलं, की पहिल्यांदा मनरेगा, त्याची हिस्ट्री, तो ॲक्ट आपल्याला आणायची गरज का पडली? ह्याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याचे प्रोव्हिजन्स वगैरे काय-काय होते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक निगेटिव्ह, पॉझिटिव्ह पॉइंट होते. अनेक लूप होल्स होते. त्याच्यामध्ये सुद्धा खूप करप्शन झालेलं आहे. आणि तेच जस्टिफिकेशन आता गव्हर्नमेंट देते, की हे रिवाईज करण्याची गरज का पडते? ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. दुसरा पॉइंट आता जो 2025 चा जो व्ही-बी-जी रामजी ॲक्ट आलेला आहे. त्याचा अभ्यास करून ठेवायला लागेल. आणि तिसरा पॉइंट सगळ्यात महत्त्वाचा, या दोघांमध्ये डिफरन्स काय? तर याच्यावरती तुमचं ओपिनियन डेव्हलप होईल. तर तुम्ही मेन्समध्ये आन्सर राईट जर याच्यावर क्वेशन आला तर करू शकताय. राइट. त्यामुळं हा मुद्दा जो आहे, हे 3 मुद्दे तुम्ही अभ्यासले म्हणजे याचा बऱ्यापैकी तुमचा सर्वांगीण अभ्यास झाला असं आपण म्हणू शकतो. चौथा पॉइंट याच्यामुळं या डिफरन्समुळं इफेक्ट काय-काय होत आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जसं की मी तुम्हाला सेंटर स्टेट रिलेशनचा मुद्दा सांगितला. हे मुद्दे अजून तुम्ही विचार करून काढायला पाहिजे, की अजून काय-काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट्स याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये घडू शकतात किंवा याच्यामुळे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉइंट्स कोणकोणते आहेत. हे डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करणं आलंच. आणि 5वा जो आत्तापर्यंत आपण पॉइंट डिस्कस केला नाही आणि एक माझं पर्सनल ओपिनियन पण आहे. आज 2025 मध्ये सुद्धा आपल्याला रोजगार लोकांना देण्यासाठी एवढं डिस्कशन करावं लागतंय. आणि एकीकडे आपण काय म्हणतोय, की ग्लोबलायझेशन 1991 पासून आपण म्हणतोय, की आपण आता ग्लोबलायझेशनमध्ये आहे. जग सगळे एकत्र जवळ येताना आपल्याला बघायला मिळतंय. त्याच्यानंतर आता आपण टेक्नॉलॉजी, एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या एरामध्ये आलो. तरीसुद्धा भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये रोजगार खरं तर मिळत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला एवढं सगळं डिस्कशन करावं लागतं. अशा पद्धतीचे ॲक्ट आणायला लागतात आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं पॉलिटिक्स सुद्धा बघायला मिळतं. म्हणजे ही खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्हाला समजतंय? अशा पद्धतीचा ॲक्ट आता सुद्धा आपल्याला गरजेचं आहे आणि त्याच्यावरती एवढी चर्चा करणं, त्याला एवढा वेळ देणं गरजेचं आहे. म्हणजे इथं ह्या सगळ्या गोष्टी हायलाइट करताय, की अजून सुद्धा बेरोजगारीचा ग्रामीण भागामध्ये विशेष करून किती मोठा मुद्दा आहे. राइट. आता इथं महात्मा गांधींचं नाव आहे. महात्मा गांधींनी संदेश काय दिला होता, की खेड्याकडे चला. राइट. पण त्याच्यानंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर बऱ्यापैकी स्थलांतरण आपल्याला काय बघितले, ग्रामीण भागाकडून शहराकडे झालेलं बघितले आणि त्याचं मेन रिझन आहे एम्प्लॉयमेंट मिळवण्यासाठी, रोजगार मिळवण्यासाठी. आणि तो जो रेशो आहे, ती जी सिच्युएशन आहे, ती वाढतच गेलेली आहे. ती काय आपण कमी करू शकलो नाही आत्तापर्यंत.
राइट. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अशा पद्धतीचा ॲक्ट आणि त्याच्यावरती आपण एवढ्या प्रमाणात पार्लमेंटमध्ये डिस्कशन होतंय, डिबेट होतंय म्हणजे तो महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तो महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे काय? अनएम्प्लॉयमेंट तिथं आहे, बेरोजगारी तिथं आहे, बेकारी तिथं आहे. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आता हा जो 5वा पॉइंट कशासाठी महत्त्वाचा आपल्याला ठरू शकतो? सोशिओलॉजीच्या दृष्टीतून महत्त्वाचा ठरू शकतो. एसेसाठी हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा ठरू शकतो. मग ह्या गोष्टींकडं ह्या पद्धतीनं सुद्धा, या सिलेबसच्या दृष्टीतून सुद्धा आपल्याला बघणं खूप जास्त गरजेचं आहे. मग तशा पद्धतीनं त्याचा आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल चांगल्या पद्धतीनं. मग आपण म्हणू शकेल, की एक्झाममध्ये हे या ठिकाणी हायलाइट होऊ शकतं आणि त्याचा माझा पूर्ण अभ्यास झालेला आहे. मग तिथं आपण निश्चिंत राहू शकतो आणि बाकी मग प्रिलियमच्या दृष्टीतून हा ॲक्ट काय आहे, त्याचे प्रोव्हिजन्स काय-काय आहेत हे बघायलाच लागेल. ऑप्शन स्वरूपात ते विचारलं जाऊ शकतं. हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. राइट. आणि त्या दृष्टीतून हे सगळे जे 5 पॉइंट मी तुम्हाला हायलाइट केलेले आहेत आणि त्याचे वेगवेगळे सब पॉइंट्स जे आहेत हायलाइट केलेले आहेत, ते तुम्ही नोट डाउन करून व्यवस्थित त्याचा अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी या एडिटोरियलमध्ये पॉलिटिकल सुद्धा गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत, ज्या काही आपल्यासाठी इम्पोर्टंट नाहीयेत. तरी पण मी काही गोष्टी तुम्हाला आता बोलताना हायलाइट करून सांगितलेल्या आहेत. बाकी या एडिटोरियलमध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. हे 5 पॉइंट चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे आणि मनरेगावरती ओल्ड लेक्चर ऑलरेडी मी बनवलेलं आहे. जी आपली करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं तुम्हाला ते लेक्चर सापडेल. ते लेक्चर सुद्धा तुम्ही जाऊन तिथं बघू शकता आणि आत्ता हे जे काय मी तुम्हाला पॉइंट सांगतोय याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये वेगळं लेक्चर डिटेलमध्ये मी बनवणार आहे. जेणेकरून वेगवेगळ्या सब्जेक्टच्या दृष्टीतून, एक्झामच्या दृष्टीतून त्याचा व्यवस्थितरित्या आपण अभ्यास करू शकेल. तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. त्यामुळं पुढचं महत्त्वाचं रिटेल कोणतं आहे? ते बघायला आपण सुरुवात करूया. पुढचं एडिटोरियल आपल्याला बघायला मिळते. आता हे कोरिलेशन आहे. ठीक आहे. आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पहिल्या एडिटोरियल आपण मनरेगासारख्या स्कीमवरती बघितलं, त्याला रिप्लेस करणाऱ्या स्कीम्सवरती बघितलं, ॲक्टवरती बघितलं. ठीक आहे. ते रिलेटेड कुणाशी होतं? ते रिलेटेड होतं ज्यांना रोजगार पाहिजे त्यांच्यासाठी. राइट? म्हणजे ते रिलेटेड होतं वर्कफोर्सशी आणि दुसरं एडिटोरियल आपण काय बघतोय, की वर्कफोर्स रिलेटेड, वर्कर्स रिलेटेड एडिटोरियल बघतोय. आणि 2019-2020 मध्ये आपण बघितलं, की न्यू लेबर कोड्स आणण्यात आला. न्यू लेबर कोड आपल्याला बघायला मिळाला. आता त्याच्यामध्ये या 2 लेखिका आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतायत, की त्याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही लेबरकडं खरं तर सेफ्टीच्या दृष्टीतून बघताय, सोशल सिक्युरिटीच्या दृष्टीतून बघताय, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टीतून बघताय, इंडस्ट्रियल रिलेशन त्याचं कसं आहे, त्याच्यातून तुम्ही बघताय. पण त्याच्यामध्ये तुम्ही ऑर्गनाइज सेक्टर जे आहे, जे संघटित सेक्टर आहे, संघटित खरं तर वर्कर्स आहेत, म्हणजे जे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात, एखाद्या कंपनीमध्ये काम करतायत, जे की डिफाईन्ड आहे, ऑर्गनाइज्ड आहे. पण अनऑर्गनाइज्ड सेक्टर वरती त्याच्यामध्ये फोकस केला गेला नाहीये, असं यांचं मत आहे. मग याच्यामध्ये जे नवीन कोड जे आणला गेलाय, त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल रिलेशन आहे, वेजेस आहे, सोशल सिक्युरिटी, ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी ऑफ वर्कर्स या सगळ्या गोष्टींवरती जरी फोकस केला, तर ते पॉसिबल कुठं होईल? जिथं ऑर्गनाइज सेक्टर आहे तिथं पॉसिबल होईल. जे अनऑर्गनाइज सेक्टर आहे, तिथं आपण कसं काय पॉसिबल करणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल अनऑर्गनाइज्ड सेक्टर म्हणजे काय? की एखादा मजूर आहे, जो रोज वीटबिगारीसारखं काम करतो. किंवा छोट्या-मोठ्या वरती काम करतोय. तर त्याच्या सेफ्टीकडे कितपत आपण लक्ष देऊ शकतोय? त्याला कशा पद्धतीची सोशल सिक्युरिटी आपण प्रोव्हाईड करतोय? हे कुठेतरी टॅकल करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि जे होत नाही याच्यामध्ये, हे याच्यामध्ये या लेखिकांनी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामध्ये असंच काय हवेमध्ये बोलत नाहीये ते. त्यांनी सांगितले की अनऑर्गनाइज्ड सेक्टर जे आहे, ऑर्गनाइज्ड जे वर्कफोर्स आहे, त्याचा जे म्हणजे वाटा आहे, तो 90% आहे वर्कफोर्समध्ये आणि ते 65% पेक्षा जास्त जी-डी-पीचा वाटा खऱ्या अर्थानं अॅक्वायर करतात. म्हणजे हे खूप मोठं खरं तर मुळात आपल्याला अनऑर्गनाइज्ड सेक्टरकडेच जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. अनऑर्गनाइज्ड वर्कफोर्सकडेच जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण त्यांचाच वाटा जास्त असलेला आपल्याला पाहावा पण होताना उलटं दिसतं आपल्याला, की ज्याचा कमी वाटा आहे त्याच्याकडे खूप जास्त प्रमाणात लक्ष देतो आणि ते त्याला कारण पण आहे ना, कारण ऑर्गनाइज सेक्टरमध्ये हे सगळं इम्प्लिमेंट करणं सोपं आहे. पण अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये इम्प्लिमेंट करणं खूप अवघड गोष्ट आहे.
राइट. पहिल्यांदा ते ऑर्गनाइज सेक्टरमध्ये ऑर्गनायझेशन त्याचं करावं लागेल आणि त्याच्यानंतरच खऱ्या अर्थानं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन त्याचं करू शकतो. अदरवाईज मग ते कागदावरती फक्त आपण आकडेवारी देऊ शकतो. अदरवाईज प्रॅक्टिकल ग्राउंड लेव्हलला त्याची इफेक्टिव्हिटी 0 असताना आपल्याला बघायला मिळेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला यांच्याकडून कव्हर केलेल्या खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतात. आणि ते सांगत असताना त्यांनी बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स ॲक्ट जो आहे 1996चा याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. मग असे जे पॉइंट्स त्यांनी हायलाइट केलेले ते पॉइंट्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इंडियन लेबर कॉन्फरन्सचा सुद्धा इथं उल्लेख आलेला आहे. मग हे इंडियन लेबर कॉन्फरन्स जी आहे, ती काय आहे? त्याचा उद्देश काय आहे? त्याच्यामध्ये अंडर काय-काय आत्तापर्यंत महत्त्वाचे निर्णय वगैरे घेतलेले आहेत का? त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हा मुद्दा जो आहे, तो सोशल दृष्टीतून आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. मग आता जे लेबर कोड आहे 2019 पासून 2019-20 चा इथं उल्लेख आलेला आहे आणि इतर सुद्धा काही लेबर कोड्स इतर वर्षामध्ये काही लेबर कोडवरती डिस्कशन वगैरे झाले. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्याचबरोबर इथं इंडियन लेबर कॉन्फरन्सचा उल्लेख आलेला आहे. मग हे इंडियन लेबर कॉन्फरन्स काय? याची बेसिक इन्फॉर्मेशन काढून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट म्हणजे काय, की इथं या ॲक्टचा 1996चा जो ॲक्ट आहे, त्या ॲक्टचा खऱ्या अर्थानं उल्लेख आलेला आहे. मग हा ॲक्ट काय आहे? याचा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करून ठेवावा लागेल. ते टाळून चालणार नाही. मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण या एरोटेलच्या अंतर्गत अभ्यास करून ठेवू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. त्यामुळं पुढचं एरोटेल आपण बघायला सुरुवात करूया. या एरोटेलमध्ये ना लाईन टू लाईन जरी बघायची गरज नसेल ना, तर एक मुद्दा एसेच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाचा आहे. हे पॉइंट टू बी नोटेड आहे. एसेच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाचं आहे. इथं लेखकानं एक्सप्लेन काय करायचा प्रयत्न केलाय? लेखक म्हणतोय, जे एआय आपण यूज करतोय ना, ते एआय सुद्धा फ्लॅटरी झाले. फ्लॅटरी म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये आता म्हणजे फ्लॅटरीला आपण काय चापलुसी म्हणू शकतो. म्हणजे काय? की एआयला फॉर एक्झाम्पल ChatGPTला तुम्ही प्रॉम्प्ट देताना तर इन्फॉर्मेशन तर येते. पण बऱ्यापैकी गोष्टींमध्ये इथं आपल्याला पाहावयास मिळते, की एआय बेस्ड या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, त्या कुठेतरी फ्लॅटरी दिसतंय. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते रिझल्ट देताना आपल्याला दिसतंय, जे ट्रुथ नाहीये, जे सत्य नाही. राइट. म्हणजे बऱ्यापैकी पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याबरोबर शेअर करताना पाहावयास मिळते, जे की आपल्याला खूप छान वाटतं. त्यालाच आपण नार्सिसिस्ट आयडिओलॉजी वगैरे म्हणतो किंवा ॲटिट्यूड वगैरे म्हणतो. सॉरी. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, याच्यामुळं कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये खूप मोठे चॅलेंजेस आपल्याला फेस करायला लागू शकतायत आणि एक आपण जे जग आहे, ते कुठेतरी निर्माण करतोय का? अशा पद्धतीचा प्रश्न या एरोटेलच्या माध्यमातून लेखकांना उपस्थित केलेला आहे. मग आता सिंपल सब्जेक्ट केसेससाठी आपण याच्यातून काढू शकतोय, की एआयचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉइंट काय आहेत आणि त्याच्यावरती त्याचा समाजावरती होणारा परिणाम जो आहे, तो कशा पद्धतीचा असू शकतोय. अशा पद्धतीचा एस्सेचा सब्जेक्ट जो आहे, तो याच्यातून निघताना मला दिसतोय. मग त्याच्यावरती आपण लिहिणं खूप जास्त गरजेचं आहे. मग जे काही वर्ड लिमिट आहे, ते कन्सिडर करून त्याच्यावर लिहिणं खूप जास्त गरजेचं आहे, एस्सेच्या माध्यमातून. त्यामुळे हे रोटेल जे आहे, ते आपल्याला हिंट देते, की अशा सब्जेक्टचा एस्से जो आहे, त्याची तयारी आपण करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. पुढं सायन्स पेजवरती आपल्याला बघायला मिळतंय, की सायक्लोनवरती आणि त्याचा ट्रेंडवरती डिस्कस केलं जातंय. इंडियन ओशन, बे ऑफ बेंगॉल, अरेबियन सी हा जो एरिया आहे ना, इथं जे निर्माण होणारे सायक्लोन आहेत, त्याचा ट्रेंड कसा-कसा चेंज होत गेलेला आहे. हे वेगवेगळ्या चार्टच्या माध्यमातून आपल्याला इथं समजावण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केलेला आहे. मग आता याच्या अंतर्गत आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायला पाहिजे? तुम्ही फिजिकल जिओग्राफीचा ज्यावेळेस अभ्यास करताना, त्यावेळेस तुम्हाला सायक्लोन फॉर्मेशन बघावं लागतं. मग ते सायक्लोन फॉर्मेशन जे आहे, त्याचा तुम्हाला अभ्यास करून ठेवावा लागेल पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट काय, की इंडियन ओशन असू द्या, बे ऑफ बेंगाल अ, 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 असू द्या किंवा अरेबियन सी असू द्या, त्याचं खऱ्या अर्थानं इम्पोर्टन्स काय आहे आणि इथं लेट लेट जे 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 खूप महत्त्वाचे डिस्कशनमध्ये असणारे, खूप ड्रास्टिक खरं तर जिओ जिओफिजिकल चेंज करणारे जे सायक्लोन निर्माण झाले होते,
त्याची डिटेल खरं तर आपल्याला असणं खूप जास्त गरजेचं आहे. बेसिक जिओग्राफीचा ज्यावेळेस तुम्ही एन-सी-आर-टी मध्ये वगैरे अभ्यास करता, त्यावेळेस सायक्लोन फॉर्मेशन, महत्त्वाचे सायक्लोन्स वगैरे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. पण आत्ता लेटेस्ट जे काय सायक्लोन इथे निर्माण झाले आणि त्याच्यामुळं काही स्टेट्सला त्याचे परिणाम खरं तर भोगावे लागले किंवा ते जे निगेटिव्ह इफेक्ट त्याचे आहेत ते बघायला लागले. त्या सायक्लोनचा सुद्धा आपल्याला अभ्यास करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे. आणि मग त्याच्यातून तुम्हाला अभ्यास करावा लागेल, की कोणता एरिया सायक्लोन प्रोन आहे. जिथं वारंवार सायक्लोन तयार होत असतायत. त्याचं अ, अ, मग ते खरं तर कोस्टल एरिया जो आहे त्याला त्याचे निगेटिव्ह परिणाम वारंवार बघायला मिळतात. त्याचं रिझन काय-काय आहे? ते टाळण्यासाठी गव्हर्नमेंट म्हणजे त्याच्यामुळं होणारं नुकसान टाळण्यासाठी गव्हर्नमेंट काय-काय सुविधा करते? त्याच्याशी रिलेटेड काही स्पेशल ॲक्ट वगैरे गव्हर्नमेंटनं आणलेलं आहे का? स्पेशल पॉलिसी वगैरे गव्हर्नमेंटनं आणलेली आहे का? स्पेशल कोस्टल एरियासाठी काय स्पेशल सुविधा वगैरे गव्हर्नमेंट करून ठेवते का? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि बाकी मग सगळ्या जिओग्राफिकल गोष्टी आहेत. ज्यावेळेस तुम्ही जिओग्राफीचा अभ्यास करता, त्यावेळेस तुम्हाला ते कोस्टल एरिया, मग बाकी त्याची फिजिकल टॉपोग्राफी, जिओफिजिकल टॉपोग्राफी काय आहे? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्याच्यामध्ये करणं आलंच. मग त्या सगळ्या गोष्टींचा जो आहे, तो अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट नाही. कोर टॉपिक याचा हाच आहे, सायक्लोन फॉर्मेशनचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. गेल्या 3 दिवसापासून आपण जसं मनरेगा वगैरे वरती डिस्कस करतोय, तसं या अरवली हिल्सवरती सुद्धा डिस्कस करतोय. आता याची पार्श्वभूमी आपण आतापर्यंत बघितली, डेली बेसिसवरती जे लेक्चर्स बघतायत त्यांना माहिती आहे, की याची पार्श्वभूमी अशीच आहे, की गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्टाकडे जाते. म्हणजे संबंधित मिनिस्ट्री आणि त्याची कमिटी सॉरी, ते सुप्रीम कोर्टाकडे जातं आणि सुप्रीम कोर्टाला सांगतं, आरवलीचे डेफिनेशन सांगतं, की आरवलीमधले जे हिल्स आहेत, ते 100 मीटरपेक्षा जास्त उंचीचे जे हिल्स आहेत, तेच आरवली म्हणून कन्सिडर करण्यात यावे. म्हणजे 100 मीटरपेक्षा कमी उंचीचे जे आहेत, ते आरवली म्हणून कन्सिडर करण्यात येऊ नये. अशा पद्धतीचे डेफिनेशन त्यांनी म्हटले. म्हणजे डेफिनेशन काय होती, की 100 मीटरपेक्षा जास्त हिल्स आहेत, ते अरवली आहेत. अशा पद्धतीने डेफिनेशन म्हणली आणि ते सुप्रीम कोर्टानं ॲक्सेप्ट केली. आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट वगैरे बघायला आपल्याला मिळायला लागला राजस्थानमध्ये वगैरे. आता याचं बेसिक रिझन तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, की प्रोटेस्ट का? लोक विरोध का करतायत? याच्यामुळे नेचरचं डिग्रेडेशन काय होणार आहे? एका डेफिनेशनमुळं. तर डिग्रेडेशन होणार आहे. कारण का? ज्याला आपण अरवली कन्सिडर करतो ना, तो बऱ्यापैकी प्रोटेक्टेड एरिया आहे. तिथे तुम्ही मायनिंग सारख्या वगैरे ॲक्टिव्हिटी करू शकत नाहीत किंवा बाकी खाजगी ॲक्टिव्हिटीज काही करू शकत नाहीत. ते प्रिझर्व्ड एरिया गव्हर्नमेंटने केलेला असतोय. राइट. पण जे अरवली म्हणून कन्सिडरच होणार नाही, तिथं गव्हर्नमेंट काहीही करू शकते किंवा कुणालाही अलाऊ करू शकते किंवा खाजगी कंपन्या मायनिंग वगैरे करू शकतात तिथं. तो खरं तर मुद्दा आहे. आणि याच्यामध्ये शॉकिंग गोष्ट काय आहे, की 92% पेक्षा जास्त जे अरवली हिल्स आहेत, ते लेस दॅन 100 मीटर्स आहेत. म्हणजे काय, जवळ-जवळ पूर्ण अरवली जे आहे, तिथं येणाऱ्या काळामध्ये मायनिंग ॲक्टिव्हिटी वगैरे सुरू होऊ शकतात. म्हणजे टोटल डिस्ट्रक्शन आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात याला विरोध होताना आपल्याला पाहावयास मिळतोय आणि ऑब्व्हियसली त्याला विरोध व्हायला पण पाहिजे. कारण अशा पद्धतीने एखादे डेफिनेशन करून तुम्ही आरवली काय आहे आणि नाही, हे सडनली नाही ठरवू शकत. राइट. आणि त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंटनं खऱ्या अर्थानं याच्यावरती जे अरवली कन्सिडर असू द्या किंवा नसू द्या, ते टोटल प्रोटेक्टेड एरिया आहे. म्हणून जाहीर करणं खूप जास्त गरजेचं आहे. जे की आतापर्यंत काही विशेष क्लॅरिटी याच्यावरती आलेली नाहीये. ज्यावेळेस येईल, त्यानंतर हे सगळं शांत होऊ शकते. परंतु सगळ्यात मोठा विरोध याच्यासाठी का आहे? कारण इथं मायनिंग सारख्या ॲक्टिव्हिटीज होऊ शकतायत. त्यामुळे नेचरचं डिस्ट्रक्शन वगैरे बघायला मिळू शकते आणि जो लोकल एरिया आहे, जी लोकल पॉप्युलेशन्स आहे, सोशल जे डायस्पोरा आपण सॉरी सोशल जे तिथं जे समाज तिथं वसलेला आहे, त्याच्यावरती सुद्धा निगेटिव्ह इम्पॅक्ट होताना येणाऱ्या काळामध्ये पाहाव्यास मिळतील. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपल्याला याची खरं तर ही सगळी पार्श्वभूमी आहे, जी की इथं दिलेली आहे. मग आता याच्यात अभ्यास करण्याच्या गोष्टी काय-काय आहेत? जसं की 3 दिवसाला आपण मॅप बघतोय ना, तसं अरवली हिल्स आणि बाकी हिल्स जे इंडियन फिजिकल जिओग्राफीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, त्यावेळेस त्या मॅपचा अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचा हा पहिला पॉइंट आहे. दुसरा इम्पोर्टंट पॉइंट काय असू शकतो, की अरवलीचं इम्पोर्टन्स
मग तिथं खनिज संपत्ती कोणत्या प्रकारची आहे? बाकी मग फ्लोरा फौना काय आहे का? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला खरं तर अभ्यास करणं आलंच त्याच्यामध्ये. तो अभ्यास आपण चांगल्या पद्धतीनं करून ठेवायला पाहिजे. आणि मग जे आत्ता तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली, की आत्ता अरवली चर्चेमध्ये काय आहे? तर जे आत्तापर्यंत आपण डिस्कस केलं, जे मी तुम्हाला समजावून सांगितलं, की याची बेसिक जी पार्श्वभूमी आहे ती अशा पद्धतीची आहे. ही पार्श्वभूमी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट काय नाहीये. फक्त याच्यामध्ये बेसिक पॉइंट एक करून ठेवा, की सुप्रीम कोर्टाने जे एक्सेप्ट केले ना, ते खरं तर केस कोणते आहे किंवा ते ते कशाच्या अंतर्गत जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला बघणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. पुढचं जे एडिटोरियल आहे, ते एन्व्हायर्नमेंटशी रिलेटेड एडिटोरियल असताना आपल्याला पाहावयास मिळतं. याच्यामध्ये आपल्याला समजावण्याचा हा प्रयत्न केलाय, की गव्हर्नमेंट समोर चॅलेंज कोणकोणत्या गोष्टींचा आहे, ज्यावेळेस आपण एन्व्हायर्नमेंटचा विचार करतो. क्लीन खरं तर एनर्जी ट्रान्झिशनचा आपण विचार करतो. आता मोठ्या प्रमाणात दिल्ली आपली राजधानी जर बघितली, तर तिथली कंडिशन वर्स्ट आहे. एवढं मोठ्या प्रमाणात पोल्युशन आपल्याला पाहावयास मिळते आणि त्याच्यामुळं बऱ्यापैकी खरं तर चर्चेमध्ये पोल्युशनसाठी आपली राजधानी असताना अनेक वेळा आपल्याला न्यूजपेपरमध्येच बघायला मिळतं. मग ज्या वेळेस इन्व्हायरमेंटचा विचार केला जातो ना, त्यावेळेस आता अशा काही इंडस्ट्रीज आहेत, जे की खरं तर कोर पार्टमध्ये इकॉनॉमीच्या येतात आपल्या. त्या इंडस्ट्रीजमुळे पोल्युशन होतं. पण जे रोखायचं असेल तर त्या इंडस्ट्री बंद पडतील. आणि इंडस्ट्री बंद पडल्या म्हणजे ऑब्व्हियसली त्याचा अर्थव्यवस्थेवरती परिणाम होणार आहे. उद्योजकतेवरती परिणाम होणार आहे. मग त्यांना जे एनर्जी सोर्सेस लागतात किंवा त्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामध्ये आपण क्लीन एनर्जी कशी वापरू शकतोय? सौर ऊर्जेसारखे वगैरे जे ऑप्शन्स आहेत, ते कसे आणू शकतोय? या सगळ्या गोष्टी सुद्धा बघणं गव्हर्नमेंटला गरजेचं आहे. पण हे बघत असताना दोन्ही पैलू जे आहे, ते बॅलन्स्ड करून खरं तर हे ट्रान्झिशन करताना म्हणजे गव्हर्नमेंटला करावं लागणार आहे, अशा पद्धतीचा सूर या आहे. मग ज्या वेळेस याच्यातून शिकायचं आपल्याला काय, अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे, की ज्या वेळेस आपण एन्व्हायर्नमेंटचा विचार करतो ना, ज्या वेळेस एन्व्हायर्नमेंटचा अभ्यास करतो ना, त्यावेळेस भारतामध्ये आणि जगभरामध्ये एन्व्हायर्नमेंटशी रिलेटेड काय-काय सुरू आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पहिला पॉइंट त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास काय करून ठेवायला पाहिजे, की ग्लोबल वॉर्मिंग वारंवार जे आहे, ते न्यूजमध्ये असतं. त्या ग्लोबल वॉर्मिंगचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. सेकंड थिंग आपल्याला अभ्यास कोणती करून ठेवायला लागेल, पॅरिस अग्रीमेंट याच्यामुळं अनेक वेळा चर्चेमध्ये असतोय. त्या पॅरिस अग्रीमेंटमध्ये काय झालं होतं? तो कशासाठी आणला गेला होता? मला वाटतंय 2015 मध्ये. मग त्या पॅरिस अग्रीमेंटचा अभ्यास आपल्याला करून ठेवायला पाहिजे. कॉन्फरन्स ऑफ पार्टी वारंवार एकत्र येऊन काय डिस्कस करते? त्याचं महत्त्व काय? एन्व्हायर्नमेंटसाठीच आहे का ही? काय डिस्कस याच्यामध्ये केलं जातंय? लेटेस्ट कॉन्फरन्स ऑफ पार्टी कुठं भरली होती? त्याचा नंबर काय होता? ह्या सगळ्या गोष्टींचा डिस्कस आपल्याला करून ठेवायला लागेल. आणि मग याच्यासारखे अनेक ज्या गोष्टी आहेत, ज्या एन्व्हायर्नमेंटशी रिलेटेड जगभरामध्ये गाजतायत, त्या माहिती असणं गरजेचं आहे. चौथा, जर देशांतर्गत मुद्दा आपल्याला बघितला, तर राजधानी दिल्ली जी आहे, तिथं पोल्युशनचा मुद्दा आहे. याच्यावरती मेन्सला क्वेश्चन आलाय या पोल्युशनच्या प्रॉब्लेमवरती. त्यामुळे हे सुद्धा आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि तसं पण एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला माहिती करून घेणे हे गरजेचं आहे, की इथं एवढं पोल्युशन होण्याचं रिझन काय आहे नेमकं? ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्याशी मग आता पोल्युशनचा प्रॉब्लेम आहे, एन्व्हायर्नमेंट डिग्रेडेशनचा प्रॉब्लेम जर आपल्याला फेस आपण करतोय, तर त्याच्यासाठी जे इंडियन गव्हर्नमेंट आहे, ते प्रिकॉशनरी मेजर्स काय-काय घेते? कोणकोणते असे ॲक्ट आहेत, की जे हे प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून आणले गेलेले आहेत? कोणकोणत्या वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत, हे आहे. स्वच्छ भारत मिशन आपण म्हणतो. दॅट इज अल्सो द पार्ट ऑफ धिस. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या आपल्याला बघणं खूप जास्त गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास या खरं तर मुद्द्याशी रिलेटेड आपल्याला करावं लागेल. ते खरं तर आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाही. पुढचं जे एरोड्रल आहे ना, ते इंडियन पोर्ट सिक्युरिटीशी रिलेटेड आहे. म्हणजे बंदर आपली कशी सिक्युअर राहू शकतात. तिथून निर्माण होणारा धोका आपण कसा टॅकल करू शकतोय, या गोष्टीशी रिलेटेड हे एरोड्रल आहे आणि महत्त्वाचं एरोड्रल आहे तसं. त्याच्यासाठी आपण ब्युरो ऑफ पोर्ट सिक्युरिटी अँड इट्स रोल, ब्युरो ऑफ पोर्ट सिक्युरिटी डेव्हलप करतोय. एस्टॅब्लिश केले गेले. मग त्याचा रोल काय आहे? हे याच्यामध्ये समजावण्याचा लेखकानं प्रयत्न केलेला आहे. मग आता हे ब्युरो ऑफ पोर्ट सिक्युरिटी जे आहे, ते सेक्शन 13 जो मर्चंट शिपिंग ॲक्ट 2025 आहे, त्याच्या अंतर्गत स्थापन झालेली एक बॉडी आहे.
आणि याचं काम काय आहे, की ज्या शिप्स आहेत, पोर्ट फॅसिलिटीज आहेत, त्याला सिक्युरिटी प्रोव्हाईड करणं, ते सिक्युअर करणं. मग ते सायबर सिक्युरिटी असू द्या किंवा फिजिकल सिक्युरिटी असू द्या किंवा बाकी पद्धतीची सिक्युरिटी, कुठल्याही पद्धतीची सिक्युरिटी असू द्या, ते प्रोव्हाईड करण्याचा ट्राय करतील. पण आतापर्यंत काय याला सिक्युरिटी नव्हती का? तर ऑब्व्हियसली होती. कोस्ट गार्ड आपण कशाला म्हणतोय? कोस्टल एरिया सिक्युअर करण्यासाठीच कोस्ट गार्ड आहेत. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स जे आहे, ती त्याच्यासाठीच आहे. स्टेट मेरिटाईम पोलीस कशासाठी? त्याच्यासाठीच आहे. नेव्ही कशासाठी? ऑब्व्हियसली त्याच्यासाठीच आहे. पण तरीसुद्धा यांच्यामध्ये कुठेतरी कोऑर्डिनेशनचं एक आव्हान आपल्यामध्ये होतं. कम्युनिकेशन गॅप आपल्याला पाहावयास मिळत होता. इन्फॉर्मेशन गॅप आपल्याला बघायला मिळत होता. मग हे सगळं टॅकल करण्यासाठी BOPSचा खरं तर स्थापना केली गेली, ज्याला आपण ब्युरो ऑफ पोर्ट सिक्युरिटी असं म्हणतो. आणि मग त्याच्यामुळं एक सिंगल स्टॅच्युटरी बॉडी स्थापन झाली, हे सगळं कोऑर्डिनेट करण्यासाठी आणि रेग्युलेट करण्यासाठी. मग आता हे सिक्युअर करण्याची गरज का आहे? तर याच्यामुळे धोका निर्माण कशाचा होऊ शकतोय? टेररिझमचा होऊ शकतोय, स्मगलिंगचा प्रॉब्लेम आहे, ड्रग ट्रॅफिकिंग आहे, ह्युमन ट्रॅफिकिंग आहे, अदर इलिसिट ट्रॅफिकिंग आहे, वेगवेगळ्या ज्या इल्लीगल गोष्टी आहेत त्याच्या स्मगलिंग आहे, इल्लीगल मायग्रेशन वॉटरवे मधून होतं, पायरसी होती, सायबर सिक्युरिटी थ्रेट्स आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या इफेक्टिव्ह पद्धतीने टॅकल करण्यासाठी खऱ्या अर्थानं BOPSची स्थापना झालेली आहे. हे विशेष करून प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून एवढं तुम्हाला लाईन टू लाईन हायलाइट करून सांगितलं आहे. कारण ऑप्शन बेसवरती ज्यावेळेस असतं त्यावेळेस हे थोडंसं पॉईंट टू पॉईंट मुद्दा बघणं खरं तर गरजेचं आहे. त्याचबरोबर या एडिटोरियलमध्ये अजून म्हणजे अजून हायलाइटेड पॉईंट काय सांगितले? ओल्ड इंडियन पोर्ट्स ऍक्ट ऑफ 1908 जो होता, तो रिप्लेस इंडियन पोर्ट्स ऍक्ट ऑफ 2025 ने केलेलं आहे. कोस्टल शिपिंग ऍक्ट 2025 आहे. मॉडर्नाइज्ड मर्चंट शिपिंग लेजिस्लेशन 2025 आहे. ब्युरो ऑफ पोर्ट सिक्युरिटी जे आता आपण बघितलं ते 2025 आहे. म्हणजे कोस्टल एरिया सेफगार्ड करण्यासाठी, जे वॉटरवे आहे ते सेफगार्ड करण्यासाठी, बंदर सेफगार्ड करण्यासाठी या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट करताना आपल्याला पाहावयास मिळते. या सगळ्या पद्धतीचे ऍक्ट गव्हर्नमेंटनं आतापर्यंत आणलेले आहेत आणि त्याच्या अंतर्गत आपल्याला अशा पद्धतीची सिक्युरिटी जी आहे ती एन्शुअर करण्याचा ट्राय जे आहे ते गव्हर्नमेंट करताना पाहावयास मिळते. मग हे जे सगळे हायलाइटेड पॉईंट आहेत, ते सगळे हायलाइटेड पॉईंट तुम्ही अभ्यास करून ठेवायला पाहिजे आणि त्याची रिव्हिजन करत राहायला पाहिजे. पुढचं जे एडिटोरियल आहे ते एन्सेंट हिस्ट्रीच्या दृष्टीतून आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं एडिटोरियल आहे. आणि याच्यामध्ये किझाडी जे याला किलाडी सुद्धा म्हणतात, केजाडी सुद्धा म्हणतात. तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्याच्यासाठी शब्द वापरू शकता. जे हरप्पा सिव्हिलायझेशन आपली होती ना, तशा पद्धतीची एक सिव्हिलायझेशन कंटेम्पररी एरामधली आपल्याला तामिळनाडूमध्ये सापडलेली आहे आणि त्याचे वेगवेगळे पैलू जे आहेत ते उघड होताना आपल्याला पाहावयास मिळते आणि हा खूप मोठा चर्चेचा मुद्दा सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. कारण हे सगळं लीड करणारे जे उत्खनन विभागाचे प्रमुख होते, हे सापडल्यानंतर त्यांची सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कडून खऱ्या अर्थानं बदली करण्यात आली होती आणि त्याच्यामुळे स्टेट गव्हर्नमेंट कडून वगैरे क्रिटिसिझम, याचा विरोधी पक्षाकडून वगैरे क्रिटिसिझम झालं होतं आणि त्याच्यानंतर खरं तर न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून परत यांची खरं तर रिपोस्टिंग इथं झालेली आपल्याला बघायला मिळाली. त्यामुळे हा खरं तर आतापर्यंत चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे अशा गोष्टींमुळे. पण ते आपल्यासाठी महत्वाचं नाही. आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, की हे जे सिव्हिलायझेशन आहे, याचं इम्पॉर्टन्स काय? आता मॅपच्या माध्यमातून जर आपण बघितलं, तर याचं जे आहे, याला आपण हे प्लेस जे आहे, हे प्लेसचं नाव आहे. पण या सिव्हिलायझेशनला वैगई रिव्हर तिथं आहे. त्या रिव्हरच्या खरं तर तीरावरती वसलेली ही सिव्हिलायझेशन होती. त्यामुळे त्याला वैगई सिव्हिलायझेशन सुद्धा म्हणतात. म्हणजे वैगई सिव्हिलायझेशनच म्हणतात. आणि मग महत्वाचं मदुराई सारखी सिटी जी आहे, ती त्याच्या जवळ आपल्याला बघायला मिळते आणि स्टेट तामिळनाडू आहे. हे लोकेशन सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. हे एन्सेंट हिस्ट्रीच्या दृष्टीतून आपल्यासाठी खरं तर महत्वाचं आहे. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे, ती त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे, व्यवस्थित जे आहे, जे विटांची रचना जर आपण त्यावेळेसची बघितली, तर ती विटांची रचना आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित केलेली आपल्याला बघायला मिळते. आणि याच्यातून अजून त्याचं उत्खनन वेगवेगळे आपण म्हणू शकतोय की वेगवेगळे पैलू जे आहेत, ते एक उलगडत आहेत अजून. इन प्रोग्रेस प्रोसेस आहे. पण हे सुद्धा मानलं जाते, की हरप्पा सिव्हिलायझेशन सारखी ही सुद्धा एक डेव्हलप्ड सिव्हिलायझेशन होती. पण वैगई रिव्हरच्या फ्लडमध्ये
पुरामध्ये खरं तर ही सिव्हिलायझेशन आपल्याला जमिनीखाली गेलेली आपल्याला बघायला मिळते आणि त्याचंच खरं तर उत्खनन आता होताना बघायला मिळते आणि त्याचे वेगवेगळे पैलू जे आहेत ते भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते. ते त्याची एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन भविष्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मग ह्याची जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ही 1155 वर्षांपूर्वीची खरं तर ही सिव्हिलायझेशन मानण्यात येते किंवा ही सिटी हे जे काही सेटलमेंट आहे ती मानण्यात येते हे याच्यामध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यामुळं ज्यावेळेस आपण एन्शियंट हिस्ट्रीमध्ये सिव्हिलायझेशनचा अभ्यास करतो, हरप्पन सिव्हिलायझेशनचा वगैरे अभ्यास करतो, त्याच्याबरोबर आता या गोष्टींचा अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं होऊन बसलेलं आहे. हे प्रिलियमच्या दृष्टीतून आणि मेन्सच्या दृष्टीतून आपल्यासाठी एन्शियंट हिस्ट्रीच्या माध्यमातून गरजेचं आहे. त्यामुळे याचा आपण अभ्यास करून ठेवणं खूप जास्त खरं तर गरजेचं होऊन बसतं. बाकी याच्यामध्ये काय त्याची रचना कशा पद्धतीची वगैरे डिटेल्स दिली, पण अजून हे उत्खननाच्या अंडर आहे. अजून गोष्टी एक्सप्लोर होतील. त्यावेळेस त्याचा डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. पण इन प्रोग्रेस आहे त्यामुळे डिटेल्ड खरं तर प्रश्न विचारत असताना आतापर्यंत जेवढं झालेलं तेवढं फक्त त्याची सिस्टमॅटिक खरं तर बार्टर सिस्टम तिथं कोणती आहे का? सिस्टमॅटिक बांधकामाची पद्धत त्यांची कोणती आहे? हे हे जे काय महत्त्वाचे 4-5 पॉइंट आहेत, ते खरं तर ड्रेनेज सिस्टम तिथं आहे का? होती का? हे जे काही 4-5 पॉइंट आहेत, ते फक्त तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. बाकी पॉलिटिकल गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत, ज्या की आपल्यासाठी अजिबात गरजेचं नाहीये. इथून पुढं ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्त्वाच्या न्यूज खरं तर सुरू होत आहेत आणि पहिलीच न्यूज बांगलादेश रिलेटेड आहे. ही पॉलिटिकल खरं तर न्यूज आहे. परंतु आपल्याला अभ्यास या गोष्टीतून करून ठेवायचा आहे. न्यूजमध्ये काय दिलं हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाहीये. बांगलादेश आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण बांगलादेशमध्ये अनरेस्ट बघायला मिळाला. काल आपण त्याच्यावरती एक डिटेल डिस्कशन सुद्धा केलं होतं, की बांगलादेशमध्ये अनरेस्ट मग त्याच्यामध्ये रिलिजियस मुद्दा आला, हिंदू मुस्लिम त्याच्यामध्ये झालं. एका हिंदू युवकाची मॉब लिंचिंग त्या ठिकाणी बघायला मिळाली आणि त्याचे व्हिज्युअल सुद्धा आपण सगळ्यांनी बघितले असतील. याच्यामुळं भारतामध्ये सुद्धा बांगलादेश एम्बसीच्या समोर, पोर्टवरती वगैरे आंदोलनं अजून पण आपल्याला बघायला मिळतात. ह्या सगळ्या गोष्टी असताना आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टीचा करून ठेवणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये भारताचे नेबरहूड कंट्रीसोबत रिलेशन कशा पद्धतीचे याचा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आणि बांगलादेश आपली नेबरहूड कंट्री. मग बांगलादेशसोबत इंडियाचे रिलेशन कसे राहिलेले आहेत आतापर्यंत? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल आणि त्याचबरोबर मग जिओग्राफिकली बाउंडरी शेअर आपण त्यांच्याबरोबर करतोय. याचं इम्पोर्टन्स काय आहे? बांगलादेशची इंडियासोबत खरं तर हिस्ट्री राहिलेली आहे. ती हिस्ट्री काय आहे? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवावा लागेल. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. या न्यूजमध्ये इस्रोशी रिलेटेड इस्रोचं जे लेटेस्ट लॉन्च आहे, ते कशा पद्धतीनं सक्सेसफुल झाले त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण इथं बघू शकतोय. ही डिटेल्स आहेत आपल्याला दिले. यूएसच्या प्रायव्हेट क्लायंटसाठी खरं तर इस्रोनं हे लॉन्च केलं होतं. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन अशी आहे, की ब्लू बर्ड ब्लॉक 2 सॅटेलाइट जी आहे, ती लो अर्थ ऑर्बिटमध्ये प्लेस करण्यामध्ये इस्रोला कुठेतरी यश आलेलं आहे. तर या सॅटेलाइटचं इम्पोर्टन्स काय आहे? तर इथं दिलंय ब्लू बर्ड ब्लॉक 2 मिशन इज अ पार्ट ऑफ अ ग्लोबल एलईओ. एलईओ म्हणजे लो अर्थ ऑर्बिट कॉन्स्टलेशन टू प्रोव्हाइड डायरेक्ट टू मोबाईल कनेक्टिव्हिटी थ्रू सॅटेलाइट. म्हणजे डायरेक्ट टू मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठी खरं तर या सॅटेलाइटचा उपयोग होणार आहे आणि एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते कनेक्टिव्हिटीशी रिलेटेड. याच्यामुळं पॉसिबल होणार आहे. म्हणजे याच्या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून काय-काय खरं तर साध्य आपण करू शकतो. 4G, 5G व्हॉईस अँड व्हिडिओ कॉल्स, टेक्स्ट, स्ट्रीमिंग्स अँड डेटा फॉर एव्हरीवन, एव्हरीवेअर ॲट ऑल टाईम असं आपण बघू शकतो. म्हणजे जो आता साध्या भाषेमध्ये समजून घ्यायचं झालं, तर जो रेंजचा इश्यू आहे ना, तो रेंजचा इश्यू एका ठिकाणी आपल्याला कनेक्टिव्हिटी आहे, एखाद्या ठिकाणी रेंजच नाहीये, त्यामुळे कनेक्टिव्हिटी नाहीये. हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात याच्यामुळं सॉल्व्ह होताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. आणि याच्यामध्ये अजून जे इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन द लॉन्च व्हेइकल मार्क 3 च्या माध्यमातून हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. लार्जेस्ट कमर्शियल कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे हे. ब्लू बर्ड ब्लॉक 2 सॅटेलाइट याची जी वेट आहे ते 6100 किलो.
त्याचं वेट असलेलं आपल्याला पाहावंच मिळतं. आणि हे बोलत असताना डॉक्टर नारायणन सेड दॅट launch vehicle Mark III mission was the 104th 104th launch from Sriharikota and also the ninth successful mission of the launch vehicle Mark III हे याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ही काय थोडीशी डिटेल इन्फॉर्मेशन आहे. हे प्रिलियमच्या दृष्टीतून महत्वाचं आहे. लॉन्च व्हेकल मार्क 3 जे आहे LVM-3 जे आहे ते काय आहे आणि बाकी अजून काही सॅटेलाइट आहेत का की ज्या या लॉन्च व्हेकलच्या माध्यमातून लॉन्च केले गेले होते हे बघणं गरजेचं आहे. ब्लूबर्ड ब्लॉक 2 याचं जे काय आहे इम्पॉर्टन्स हे तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून याची काय पार्श्वभूमी आहे ते बघून ठेवायला पाहिजे. इस्रोची बेसिक इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर अर्थचे वेगवेगळे जे ऑर्बिट्स आहेत ते ऑर्बिट्स आपण जॉग्राफीच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास त्याचा करून ठेवायला लागेल. त्याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. लो ऑर्बिट म्हणजे काय, त्याचं डिटेल जी जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. पुढची जी न्यूज आहे ती क्रिसमस रिलेटेड आहे. क्रिसमस म्हणजे धार्मिक सण म्हणजे धर्माचा विषय त्याच्यामध्ये आलाच. त्याच्याच रिलेटेड खरं तर न्यूज आहे. न्यूजमध्ये काय दिले आपल्यासाठी महत्वाचं नाहीये, परंतु रिलिजियस बेसिसवरती वेगवेगळे जे डिफरन्स ऑफ ओपिनियन आणि त्याचं होणारं रूपांतर हिंसेमध्ये हा खूप मोठा मुद्दा आहे. त्याच्यासाठी जे काही रिझन्स आहेत, त्याचे कॉज काय काय आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं फ्रीडम ऑफ रिलिजन जे आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं आहे, त्याचा सेक्शन कलम टू कलम अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. तो अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. आणि धार्मिक स्वातंत्र्याचा जो मुद्दा आहे तो इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठं कुठं हायलाइट केलेला आहे, प्रस्तावनामध्ये कुठं हायलाइट केलेला आहे का, अजून कुठल्या पार्टमध्ये कुठं हायलाइट केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याच्यामध्ये आलंच. मग इंडियन पॉलिटिक्सचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस तुमचा हा अभ्यास सगळा कव्हर होतच असतो. पुढची जी न्यूज आहे ना ती आपल्यासाठी महत्वाची कोणत्या दृष्टीतून आहे, जे आपण इंडियाला युनिटी इन डायव्हर्सिटी जे म्हणतो ना आपण, विविधतेमधली एकता जी म्हणतो ना, ते कशासाठी म्हणतो तर इथं विविध भाषा आहेत, विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहतात आणि विविध कल्चरचे लोक एकत्र राहतात. त्याच्याशी रिलेटेड खरं तर ही न्यूज आहे. आता द पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्युल्ड एरियाज जो काय महोत्सव असतो ना, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा खरं तर कल्चर, ट्रॅडिशन्स, फूड हॅबिट्स, आर्ट फॉर्म्स, लँग्वेजेस अँड लाईफस्टाईल आपल्याला त्या महोत्सवामध्ये बघायला मिळाल्या आणि त्याच्याशी रिलेटेड ही खरं तर न्यूज आहे. मग हे पेसा जे आहे, जो पेसा महोत्सव आहे, ते खरं तर कधीपासून सुरू झाला, त्याचं महत्व काय आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायला लागेल. आणि युनिटी अँड डायव्हर्सिटीच्या रिलेटेड एसे पण याच्या अगोदर आलेला आहे आणि मेन्सला सोशलॉजीच्या माध्यमातून प्रश्न पण विचारलेला आहे. त्यामुळं या दोन घटकांचा आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. युनिटी अँड डायव्हर्सिटीचे जे काही वेगवेगळे पैलू आहेत त्या पैलूचा अभ्यास करून ठेवायला लागेल. ते कॉन्सेप्ट जे आहे ते चांगल्या पद्धतीनं समजून त्याच्यावरती एखादा सब्जेक्ट तयार करून एसे लिहून बघायला पाहिजे की आपल्याला त्याच्यावरती लिहिता येऊ शकते का. ही न्यूज जी आहे ते खूप जास्त महत्वाचे आहे. पॉइंट टू बी नोटेड, दिस न्यूज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस रिलेटेड टू प्रिलियम्स. प्रिलियम्समध्ये GI टॅग्सवरती क्वेश्चन याच्या अगोदर आलेला आहे. जॉग्राफिकल इंडिकेशन टॅग्सवरती क्वेश्चन आलेला आहे आणि एकदा नाही मल्टिपल टाइम्स आलेला आहे. त्यामुळे जॉग्राफिकल इंडिकेशनची डेफिनेशन काय आहे, कुठल्या बेसवरती GI टॅग एखाद्या प्रोडक्टला दिला जातो याची आणि ते कोण देतं याची बेसिक इन्फॉर्मेशनचा तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. आणि आता विशेष करून या न्यूजमध्ये तेलंगणा या स्टेटला हायलाइट केले गेले आणि तेलंगणा मधले अजून 5 मोर प्रोडक्ट आहेत की ज्याला GI टॅग मिळू शकतोय आणि त्याचं जे स्टेटस आहे ते फायनल स्टेज मध्ये आहे. मग त्याच्यामध्ये ते प्रोडक्ट कोणते आहेत जे पाईपलाईन खरं तर फायनल स्टेजला आहेत अप्रुव्हलच्या. नारायणपेठ ज्वेलरी मेकिंग आहे, हैदराबाद पर्ल्स आहे, बंजारा ट्रायबल ज्वेलरी आहे, बंजारा निडल क्राफ्ट आहे आणि बाटिक पेंटिंग आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आतापर्यंत तेलंगणा सारख्या स्टेटला 18 GI टॅग्ड प्रोडक्ट आहेत आणि ते 18 GI टॅग्ड प्रोडक्ट या ठिकाणी तुम्हाला दिलेले. आता हे जे प्रोडक्ट टॅग आहेत तर प्रश्न प्रिलियम्सला कसा विचारला जाऊ शकतो, याच्यातलेच कुठले तर 2-3 ऑप्शन्स दिले जातील. ठीक आहे. आणि हे जे GI टॅगचे प्रोडक्ट आहेत ते बिलॉंग करतात वेगवेगळ्या स्टेटची नावं दिली जातील किंवा व्हॉइस वर्सा याच्या उलट पण विचारलं जाऊ शकते. म्हणून हे सर्वांगीण
न्यूजमध्ये आहे म्हणून हे सगळं तुम्ही अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि बाकी जनरल स्टडी कशाचं करणं गरजेचं आहे, की जीआय टॅग कशाला म्हणायचं, हे कोण डिक्लेअर करतं, त्याचे बेसिस पॉइंट्स काय असतात, जॉग्राफिकल इंडिकेशन देण्याचे बेसिक पॉइंट काय असतात, जॉग्राफिकल इंडिकेशन कुठल्या खरं तर प्रोडक्टला दिलं जातं आणि त्याचे जे काय कुठल्या बेसिसवरती त्याला जीआय टॅग प्रोडक्ट म्हणून घोषित केलं जातं, त्याचे पॅरामीटर्स काय काय आहेत, हे पॅरामीटर्स हे सगळे त्याची प्रोसेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा सर्वांगीण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि तो अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. हा खरं तर इम्पॉर्टंट मुद्दा आहे असं आपण म्हणू शकतोय. गरज पडली तर याच्यावरती वेगळं लेक्चर पण मी बनवेन. जीआय टॅग आणि त्याची बेसिक इन्फॉर्मेशन, त्याचे पॅरामीटर्स काय काय असतात ते. पुढची जी न्यूज आहे ते परत प्रिलियमच्या दृष्टीतून महत्वाचे असू शकते. फक्त याच्यामध्ये एव्हियन फ्लू विषयी बोललं जाते. हे डक्स रिलेटेड काहीतरी आहे. ते डिटेल बघायची तुम्हाला गरज नाही. फक्त एव्हियन फ्लूचा अभ्यास करून ठेवा. याची बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे आणि त्याच्यावरती मग क्वेश्चन कसा फ्रेम होऊ शकतो प्रिलियमला. हे मेनसाठी वगैरे इम्पॉर्टन्स नाहीये, पण प्रिलियमसाठी इम्पॉर्टन्स आहे. एव्हियन फ्लूची बेसिक इन्फॉर्मेशन विचारली जाऊ शकते. त्यामुळे बेसिक स्टडी एव्हियन फ्लूचा, त्याचं ओरिजिन काय आहे, त्याच्यावर उपाययोजना काय केल्यात का गव्हर्नमेंटनं, हे फक्त मेडिकल फील्डमध्ये त्याच्यावरती उपाययोजना काय काय आहेत, प्रिकॉशन्स काय काय घ्यायला पाहिजे, हा जो बेसिक स्टडी आहे तो बेसिक स्टडी करून ठेवा फक्त. पुढं दिल्लीच्या पोल्युशनवरती बोलले गेले. पोल्युशन एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड काय आलं, की कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करून ठेवायचा आहे, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि दिल्लीच्या खरं तर पोल्युशनवरती मेन्सला क्वेश्चन विचारलं गेलेलं आहे. त्याचं रिझन वगैरे विचारलं गेलेलं आहे. त्यामुळं त्या दृष्टीतून एक अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. पुढचे न्यूज चायनाशी रिलेटेड आहे आणि चायना इंडियासोबतचे रिलेशन रिसेट करण्यासाठी एलएसी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल पासून डिसेंगेजमेंट करताना आपल्याला बघायला मिळते. अशा पद्धतीची ही खरं तर न्यूज आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करून ठेवण्याची गोष्ट काय, की चायनासोबत जो काय आपण बाउंड्री लाईन शेअर करतोय, त्याचा जो मॅप आहे ना, तो मॅप आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून चायनासोबत जे आहे, ते आपले रिलेशन आतापर्यंत कशा पद्धतीचे राहिले आहेत, त्या रिलेशनचा आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून नेबरहूड कंट्रीसोबतचे रिलेशन जे आहेत, ते अभ्यास करण्याच्या दृष्टीतून हा मुद्दा आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. पुढची न्यूज आहे अपोजिशन जीएसटी कसा स्मॉल बिझनेससाठी खरं तर घातक आहे, अशा पद्धतीचे डिस्कशन करताना आपल्याला बघायला मिळते. ते पॉलिटिकल गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या नाही आहेत. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि हे ठरवण्यासाठी काउन्सिल आहे एक, ते काउन्सिल आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि याचा बेसिक स्लॅब जे आहे ते 0% आहे, 5% आहे, 12% आहे, त्यानंतर 18% आहे आणि त्याच्यानंतर 28% आहे. हे जे काही वेगवेगळे स्लॅब्स आहेत ना, हे वेगवेगळे स्लॅब्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ते स्लॅब्स आपण अभ्यास करून ठेवायला लागतील आपल्याला. इकॉनॉमीच्या दृष्टीतून आपल्यासाठी ते खूप जास्त महत्वाचं आहे. ते आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. या न्यूजमध्ये सुप्रीम कोर्टाचे एक जज आहे, जस्टिस संजय करोल, हे याच्यामध्ये म्हणताय की डावरी इज अ क्रॉस कल्चर एव्हिल असं म्हटलं जातं. म्हणजे डावरी कशा पद्धतीनं चुकीची आहे वगैरे वगैरे, हे याच्यामध्ये आपल्याला हे बोलताना आपल्याला बघायला मिळतं. याच्यामध्ये अभ्यास आपल्याला करून ठेवायचा आहे, की डावरीशी रिलेटेड ॲटलिस्ट तुम्ही 5 सुप्रीम कोर्टात जजमेंट बघायला पाहिजे. ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं जजमेंट दिलेलं आहे. हे जजमेंट तुम्ही हायलाइट करून, त्या केसचं नाव काय आहे, त्याच्या अंतर्गत सुप्रीम कोर्टानं काय जजमेंट दिलं होतं, हे ॲटलिस्ट 5 नोट डाउन करून ठेवायला पाहिजे. अँसर रायटिंगमध्ये अशा पद्धतीचे जजमेंट आपण हायलाइट करणं खूप जास्त गरजेचं असतं. मार्क्स त्याच्यामुळं मिळतात आणि ऑथेंटिक आन्सर खरं तर वाटतं, किंवा जेही स्टेटमेंट आपण करतोय त्याला बेस देण्यासाठी अशा पद्धतीच्या केस स्टडीज आपण देणं, सुप्रीम कोर्ट जजमेंट्स वगैरे देणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी महत्वाचं आहे. दुसरं, डावरी असू द्या किंवा सतीप्रथासारख्या प्रथा असू द्या, याची एक हिस्ट्री राहिलेली आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास करताय ना, त्यावेळेस ह्या ज्या काही कुप्रथा खरं तर समाजाला लागलेली कीड आपण म्हणू शकतो. त्यांचा ओरिजिन, त्याच्या पाठीमागं पार्श्वभूमी काय होती आणि मग त्याची हिस्ट्री, त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने आतापर्यंत प्रोग्रेस करत आलेलो आहे, कोणकोणते महत्वाचे पर्सनॅलिटी त्याच्यामध्ये योगदान त्यांनी दिलं, त्याच्यामुळं याच्यातून थोडासा समाज वर येण्यासाठी मदत झाली, समाजाची प्रगती होण्यासाठी मदत झाली. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला हिस्ट्रीच्या माध्यमातून करावा लागेल आणि तो अभ्यास आपण करून ठेवणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे, एक केस निघून येते की जात पंचायतनं
मॅरिड वुमननं मोबाईल वापरू नये हे बॅनच खरं तर एका केसमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळते. ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जात पंचायत ही सुद्धा समाजाला लागलेली कीड आहे. ठीक आहे. सोशिओलॉजीच्या दृष्टीतून हा मुद्दा आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. हे फक्त जात पंचायती सिस्टम कशा पद्धतीची असते आणि अजून पण ती एक्झिस्ट करते, त्याची एक वेगळी असते. त्याचा फक्त अभ्यास करून ठेवा, बाकी इम्पॉर्टंट असं काही नाहीये. ही जी न्यूज आहे ती इस्रायलशी रिलेटेड आहे. हे पण इस्रायलशी रिलेटेड न्यूज आहे. इथं पण इस्रायलशी रिलेटेड न्यूज आहे. ते युद्धजन्य परिस्थिती आहे. त्याचा महत्त्वाचा त्यानं माणूस मारला, याचा त्यानं महत्त्वाचा माणूस मारला, हे चालत राहणार आहे. आपल्यासाठी महत्त्व काय? की याचा मॅप आपण पहिलं तर पहिला पॉइंट सगळ्यात महत्त्वाचा की याचा मॅप बघायला पाहिजे. इंडिया इथं आहे आणि इकडे जर तुम्ही गेला तर इथं आपल्याला इस्रायल बघायला मिळते. ही इस्रायलची भूमी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि इथं कुठेतरी मग पॅलेस्टाईन वगैरे आपल्याला बघायला मिळते. डिटेल त्याचा मॅप बघितला तर त्याची एक हिस्ट्री राहिलेली आहे. पहिल्यांदा ही जी भूमी होती ती टोटल पॅलेस्टाईन होता. त्यानंतर इस्रायल लोकांनी जे आहे, इस्रायली ज्यू लोकांनी जे आहे, अशा पद्धतीने तिथे ऑक्युपेशन्स वगैरे त्यांची लोकसंख्या जी आहे आणि लँड ॲक्विजिशन जे आहे ते वाढवत आत्ता परिस्थिती ही आहे. पॅलेस्टाईन फक्त या ठिकाणी राहिलेलं आहे. हे गाझा स्ट्रिप आपण ज्याला म्हणतो हमास सारखी संघटना जी आता इस्रायल आणि हमासमध्ये जे युद्ध चालू आहे, ते इथं गाझा स्ट्रिपमध्ये आहे. मग ह्या ज्या सगळ्या खरं तर ही जी काही हिस्ट्री आहे आणि तो जो मॅप आहे, तो डिटेलमध्ये आपण अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मग इथं जेरुसलम जी खरं तर युनायटेड नेशनच्या अंतर्गत आहे. ते पवित्र स्थळ मग ते मुस्लिमांचं पण आहे, ख्रिश्चनांचं पण आहे आणि ज्यू लोकांचं पण आहे. ते कसं कॉन्ट्रोव्हर्सीचा खरं तर मुद्दा असतं, ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग आता हे सगळं मॅपचा अभ्यास तुम्हाला करून ठेवावाच लागेल. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या अजून गोष्टींचा अभ्यास करून ठेवायला लागेल. त्याच्यामध्ये इस्रायलची एक वेगळी हिस्ट्री राहिलेली आहे. वर्ल्ड वॉर सेकंडमध्ये हिटलरने जे ज्यू लोकांवरती अन्याय अत्याचार केले, त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं बघायला आपल्याला मिळते की इस्रायल कसा उगम होत गेला. तो कशा पद्धतीने देश म्हणून अस्तित्वात आला आणि त्याच्यामध्ये गांधींची एक वेगळी गांधींची खरं तर मान्यता नव्हती इस्रायलला. ठीक आहे. मग याची एक वेगळी हिस्ट्री आणि याच्यावरती डिटेल लेक्चर मी बनवलेलं आहे. करंट बेस्ड इश्यू नावाची जी आपली प्लेलिस्ट आहे ना, त्याच्यामध्ये हे तुम्हाला इस्रायलची स्थापना कशा पद्धतीने झाली, त्याची हिस्ट्री काय आहे आणि इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट काय आहे, त्याच्यामध्ये भारताची भूमिका काय राहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये जगभरातील वेगवेगळ्या कंट्रींची भूमिका काय राहिलेली आहे. हे सगळं तुम्हाला डिटेल्ड मॅप सोबत मी समजावून सांगितलेलं आहे. ते लेक्चर तुम्ही बघू शकताय. त्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. कारण त्याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्या अंतर्गतच मग इंडियाचे इस्रायलचे रिलेशन कसे राहिलेले ते सुद्धा त्याच्यामध्ये मी समजावून सांगितलेलं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढचा मुद्दा आहे रशिया युक्रेन वॉर रिलेटेड आणि त्याच्यामध्ये युएसए कशा पद्धतीने सोल्युशन्स काढणार आहे वगैरे हे जेलेन्स्की आता बोलताना आपल्याला बघायला मिळतात. याच्यामध्ये पहिला मुद्दा याची पार्श्वभूमी रशिया युक्रेन वॉरची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्यात इंडियाची भूमिका काय आहे आणि इंडियाचे रशियासोबत रिलेशन कशा पद्धतीचे आहेत आणि युक्रेनसोबत रिलेशन कशा पद्धतीचे आहेत याचा आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. मॅप तर ऑब्व्हियसली बघायलाच पाहिजे. तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजचं डिस्कशन समाप्त होतंय. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायची आहे, त्यांच्यासाठी टेलिग्राम चॅनल सुरू आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. तो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉइन करू शकता. जे द हिंदूमध्ये आपण डिस्कस करतो, त्या बेसिसवरती मी तिथे क्वेश्चन पोस्ट करत असतो. त्या क्वेश्चनचे आन्सर लिहून त्या ग्रुपमध्ये तुम्ही PDF फॉर्ममध्ये तुमचे आन्सर अपलोड करू शकताय. तिथं एकमेकांचे आन्सर बघून तुम्ही प्रोग्रेस करू शकताय. त्याचबरोबर मी स्वतः तुमच्या आन्सरवरती तुम्हाला फीडबॅक देतोय. आणि मग दिवसेंदिवस त्याच्यामध्ये तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये प्रोग्रेस करू शकताय. आणि मेन्समध्ये मग ऑब्व्हियसली त्याचा आपल्याला फायदा होतो. मग ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग्स रिलेटेड गाईडन्स वगैरे पाहिजे आहे किंवा एक प्लॅटफॉर्म पाहिजे की जिथं आन्सर रायटिंगची आपण प्रॅक्टिस करू शकतो. तर तो टेलिग्राम चॅनल त्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे. तो तुम्ही जॉइन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. सो आवडत असेल तर प्लीज लाईक करा. नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच नवनवीन इंटरेस्टिंग लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.